राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते। 23 फेब्रुवारी ते 25 मार्च पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दुपारी विरोधकांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये सरकारला घेरण्याची रणनीती ठरवली जाणार आहे। संध्याकाळी चहापान आहे, मात्र या कार्यक्रमावर विरोधी पक्ष हे बहिष्कार घालणार असल्याची सध्या माहिती मिळते। विरोधी पक्ष विविध मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे। या अधिवेशनामध्ये कांदा, धान, सोयाबीन, कापूस या प्रश्नांसंदर्भात हे अधिवेशन गाजेल अशी शक्यता आहे। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये केलेली अडवणूक, बिनविरोध नगरसेवकांच्या मुद्द्यावरून सुद्धा या अधिवेशनामध्ये रणकंदन पाहायला मिळेल। अलिबागमधील जमीन मोजणीच्या वेळी तिथे जो प्रकार झालेला होता त्यावेळेला विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तिथे गेलेले होते। त्या मुद्द्यावरून सुद्धा हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। तर कुठल्या मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजू शकतं पाहूयात ग्राफिक्समधून। तर कापूस, धान, कांदा, सोयाबीनचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांवर चर्चा होईल आणि विरोधक हा मुद्दा लावून धरतील। अवकाळी नुकसानग्रस्तांसाठी जाहीर झालेली मदत, 2017च्या कर्जमाफीवरून विरोधक जाब विचारतील। भारत अमेरिका व्यापार कराराचा मुद्दा सुद्धा गाजेल। लाडक्या बहिणींच्या अनुदानामधील वाढीचा मुद्दा, तसंच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये केलेली अडवणूक, बिनविरोध नगरसेवकांचा मुद्दा सुद्धा या अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे। तर अलिबाग प्रकरणामध्ये नार्वेकरांना लक्ष्य करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते।